सोनर्ली ग्रामस्थांना विश्वासात न घेता जी क्रशरसाठी परवानगी दिली गेली आणि त्या क्रशरमुळे सोनर्ली गावातील ग्रामस्थांना अतोनात त्रास होतो। त्यांच्या घरांना तडे जातात, रात्री बेरात्री त्या ठिकाणी ब्लास्टिंग करतात। अनेक वेळा मागणी करूनही, अनेक वेळा निवेदन देऊनही हे निर्धावलेलं प्रशासन जागा झालं नाही। अखेर या ठिकाणी नकुळ गावकर सोनर्ली यांना या ठिकाणी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला। त्या संदर्भात त्यांनी प्रांताधिकारी असू देत किंवा तहसीलदार असू देत यांना वेळोवेळी निवेदन दिलं की आपल्या गावात अशा प्रकारे होत आहे, घटना घडत आहेत, पण महसूल अधिकारी आहेत हे निर्धावलेले आहेत। काय कारण आहे? हे सगळ्यांना ज्ञात आहे, कारण त्यांना हप्ते कुठे जात असतील, त्यामुळे ते कारवाई करायला धजत नसतील। म्हणूनच युवा नेतृत्वाला या ठिकाणी नकुळ गावकरांना आवाज उठवण्यासाठी, न्याय हक्कासाठी या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिना दिवशी उपोषण करावं लागतं। यासारखं दुसरं दुर्दैव नाही। या ठिकाणी प्रांताधिकारी येतात आणि त्याला सांगतात तू मध्ये बोलू नको, म्हणजे उपोषण करताचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो। हे कुठेतरी निषेधार्ह आहे। प्रांताधिकारी हा पालक असतो, त्याने प्रत्येकाची बाजू जाणून घेतली पाहिजे, त्याचं म्हणणं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे। एखादा अशिक्षित माणूस असेल त्याला सुशिक्षित केलं पाहिजे। हे काही न करता इथे येतात, एखाद्या पिक्चरच्या ऍक्टर प्रमाणे शायनिंग मारतात आणि निघून जातात। हा विषय माझा नाही, हा विषय तहसीलदारांचा आहे। शेवटी प्रशासन म्हणून, महसूल म्हणून एकच आहे। हे असताना सुद्धा या ठिकाणी त्याला अनेक सामाजिक संस्थांनी या ठिकाणी त्याला पाठिंबा दिलेला आहे। या ठिकाणी आमचं सांगेलकर असतील त्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, गावातील ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। आणि या ठिकाणी आज शरद नकुळ गावकर या ठिकाणी उपोषण करत आहे। नेमकं काय घडतंय, कसं घडतंय आणि हे कोण घडवतंय हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। गावकर गेली 2007 पासून आमच्या सोनर्ली गावात क्रेशर क्वारी चालू आहे आणि त्यामुळे माझ्या घराला अतोनात नुकसान होत आहे। क्रेशरमुळे होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे माझ्या घरातला तडे गेलेले आहेत आणि माझे घर गावापासून 3 किलोमीटर दूर असल्यामुळे जर घर कोसळलं तर गावात ही गोष्ट जाईपर्यंत वेळ निघून जाणार। तसंच आज त्या क्रेशरमुळे, क्रेशरच्या धुळीमुळे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। सुपारी, नारळ, केळी, काजू याच्यावर भरपूर विपरीत परिणाम होत आहे। आंब्यावर पाण्याची पातळी खाली गेलेली आहे। क्वारीमुळे दगड भरपूर खालीपर्यंत काढल्यामुळे पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि त्यात पाण्याच्या पातळी खालावली तरी पण अमोनियायुक्त पाणी गावामध्ये सोडत आहेत। ह्या क्रेशरचे हे चाललेले हे सगळे धंदे आहेत। जे काय माझं घर आहे, घराला जे तडे गेलेले आहेत ते पूर्ण घर त्यांनी बांधून द्यावं आणि शेतीला जे नुकसान होतंय त्या नुकसानाची भरपाई त्यांनी द्यावी, हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रांत ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलात 26 जानेवारीच्या निमित्ताने आणि आम्ही त्याला वृक्षवल्ली संघटनेच्या माध्यमातून, मी वृक्षवल्ली संघटनेचा अध्यक्ष आहे, सावंतवाडी वृक्षवल्ली संघटना, आणि त्याच्या माध्यमातून त्याला पाठिंबा दिला। तो माझा मित्र आहे आणि गेली 2019 पासून हा जो क्रेशरचा, जो घराचा तडा गेल्याचा प्रश्न आहे हा बरेच वर्ष चालतोय। बऱ्याचशा सोनर्ली गावामध्ये बऱ्याचशा घरांना तडे गेले, काही लोकांचे पंचनामे झाले, काही लोकांना मदत सुद्धा मिळाली नाही, काही लोकांना मिळाली। पण याच्यावरती घरातला करता करविता एकच गरीब माणूस, गरीब शेतकरी आहे आणि याने उपोषणाला बसावं, प्रशासनाला बसावं आणि प्रशासनाने याच्याकडे हलगर्जीपणा करावा, हे कितपर्यंत योग्य वाटलं नव्हतं। म्हणून मी याच्या पाठिंब्यासाठी इथे बसलो आणि इथे प्रांतसाहेब आले। प्रांतसाहेबांनी त्यांची भेट घेतली। प्रांतसाहेबांनी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, तू बोलू नकोस, त्याचे काही गोष्टी आहेत ते ऐकून सुद्धा घेतले नाही, पण त्याला दाबण्याचं, तू बोलू नकोस, अशा प्रमाणे प्रांतसाहेबांनी त्याच्याकडे वागणूक केली। त्यानंतर मी एवढंच सांगितलं की जे संबंधित तहसीलदार आहेत त्याने पत्र दिलं होते, त्या तहसीलदारांनी इथे यावं, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो, आम्ही कुठच्या प्रशासनाची चर्चा करणार नाही। त्यानंतर मी त्यांच्याशी तहसीलदार इथे आले, तहसीलदाराची चर्चा झाली आणि ज्या गोष्टी त्याला तहसीलदारांना सांगायच्या होत्या त्या सांगितल्यानंतर तहसीलदारांनी सांगितलं की त्या समोरचे जे क्वारीवाले होते, जे क्रेशरवाले होते, जे ब्लास्टिंग करतात, त्यांना इथे बोलून घेतलं आणि त्यांच्याकडनं आश्वासन घेतलं की त्याचं घर पूर्णपणे बांधून आपण नवीन देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही नुकसान जाणार आहे ते पूर्ण देणार आहोत, असं आश्वासन लेखी स्वरूपात तहसीलदार देणार आहेत। म्हणून त्याने उपोषण मागे स्थगित केलेलं आहे। उपोषण संपूर्ण केलं नाही, तात्पुरती स्थगित केलेलं आहे। जर त्याच्यावर अशा गोष्टी जर या महिन्याभरात जर नाही झाल्या तर परत पुन्हा आम्ही आमरण उपोषण करू आणि या गोष्टीला परत न्याय देण्याचा प्रयत्न करू, हेच माझं संपत।